दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजचं जे मनन आहे ते मिसेस संगीता दीपक भोसले, मिशन कंपाऊंड पालघर यांच्याकडून आलेलं आहे. उद्यापासून आपण लेंट समयामध्ये जात आहोत. 40 दिवसाचे उपास समय आपण सुरू करत आहोत. लेंट समय हा आपलं जीवन पारखून घेण्याचा एक समय आहे जो देवाने आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे. आपल्या जीवनाचं पूर्वावलोकन करण्यासाठी आपल्याला हे दिवस त्याने दिलेले आहेत. बरेच वेळेस त्याला सिंहावलोकन असं म्हणतात. सिंहावलोकन हा शब्द म्हणजे सिंह ज्यावेळेस जंगलामध्ये जर तुम्ही बघितला असेल तर तो सिंह असा चालत पुढे जातो, थोड्या वेळाने परत मागे वळून बघतो आणि परत पुढे चालतो. म्हणून त्याला सिंहावलोकन म्हणतात. की आपलं जीवन काय आहे, आपण ते कसं जगलो, आता कसं जगत आहे आणि पुढे आपल्याला कसं जगायचं आहे, ह्याविषयी विचार करण्यासाठी देवाने हा समय आपल्याला दिलेला आहे. आपल्याला प्रार्थनापूर्वक हे बघायचं आहे आपलं जीवन, की आम्ही आता सध्या कुठे आहोत. आपले जीवन जर समजून घेण्याचं आहे आणि आपल्याला जीवनाचं महत्त्व का आहे, देवाने आपल्याला एवढं सुंदर जीवन दिलेलं आहे, हे जर समजून घेण्याचं आहे तर आपण शक्यतो 3 ठिकाणी जर आपण जाऊन बघितलं तर आपल्याला जीवन आपलं समजून येईल. सर्वात पहिली जागा म्हणजे दवाखाना, रुग्णालय. दुसरी जागा जी आहे ही तुरुंग, जेल. आणि तिसरी जागा आहे ही स्मशानभूमी. रुग्णालयामध्ये किंवा दवाखान्यात ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस अनेक आजारी लोक बघता तुम्ही. अनेक आजार त्या ठिकाणी बघतात. लोक कशा प्रकारे जगत आहेत, कशा कठीण परिस्थितीमध्ये जगत आहेत, त्यांचं सर्व जीवन कसं उद्ध्वस्त होतं हे आपण त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये बघतो. आणि मग आपल्याला समजतं की आरोग्य ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. देवाने आम्हाला चांगलं आरोग्य दिलेलं आहे, आम्हाला स्वस्थ ठेवलेलं आहे. ही देवाचे किती मोठे उपकार आहेत आमच्यावर, देवाचा किती मोठा आशीर्वाद आहे. दुसरी जागा म्हणजे तुरुंग. त्या ठिकाणी गेल्यावर समजतं की स्वातंत्र्य म्हणजे काय. देवाने आम्हाला किती स्वतंत्र ठेवलेलं आहे, आम्हाला स्वतंत्र विचार दिलेले आहेत, आम्हाला स्वतंत्र राहण्यासाठी दिलेलं आहे. आम्ही स्वतंत्रपणे उपासना करू शकतो, देवाची आराधना करू शकतो. स्वतंत्र हेचं महत्त्व आम्हाला त्या ठिकाणी गेल्यावर कळतं. आणि तिसरी जागा म्हणजे स्मशानभूमी. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला हे समजतं की कोणीही काही घेऊन आलं नाही ह्या जगामध्ये आणि परत काही घेऊन जाऊ शकत नाही. रिकाम्या हाताने आपण आलो आणि रिकाम्या हाताने आपण परत जाणार आहोत. आपल्याला जगामध्ये देवाची वचन आणि त्याची संगत सोडून बऱ्याच वेळेस आम्ही जगिक जीवनाच्या गोष्टीच्या मागे लागतो. जगिक धनसंपत्ती आम्ही गोळा करण्यामध्ये आमचं जीवन व्यतीत करतो. परंतु उपदेशक म्हणतो सर्व काही व्यर्थ आहे. आज ह्या उपास समयामध्ये आपण आज देवाला विनंती करूया की आम्हाला आमचं जीवन पारखण्याची ज्ञान दे, बुद्धी दे. आपण ह्या उपास समयामध्ये देवाच्या अधिक जवळ जाऊया, त्याचा प्रयत्न करूया जवळ जाण्याचा आणि आपण आपले जीवन परत एक वार पडताळून पाहूया. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 90 आणि 12 वचन, साम 90 and verse 12. ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.